जिल्हा नियोजन समितीची बैठक, खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठक, पाणी टंचाई व जलजीवन मिशन आढावा बैठक आणि विस्तारित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या सर्वांची एकत्रित बैठक आज इथं संपन्न झाली। या बैठकीला सर्व खासदार महोदय, सर्व आमदार महोदय, जिल्हास्तरीय सर्व अधिकारी हे सर्वजण उपस्थित होते आणि आपल्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये साधारणतः ज्या योजना आहेत 2025, 26, 27, 27 सर्व योजनेच्या बाबतीमध्ये 2026, 27च्या आपल्याला साधारणतः 341 कोटी ह्या जिल्हा वार्षिक योजनेला, सर्वसाधारण योजनेला आपल्याला हे टार्गेट दिलेलं आहे। त्याचप्रमाणे SCPला साधारणतः 76 कोटी रुपयाचं टार्गेट आहे आणि आदिवासी उपाययोजनेला 15 कोटी 8 लाख आणि असं एकूण 432 कोटी 8 लाख असं आपल्याला उद्दिष्ट आपल्याला नियोजन विभागाने दिलेलं आहे। गेल्या वर्षीचा आढावा घेतला त्यामध्ये आपला खर्च हा 100% कुठेही आपला खर्च लॅप्स झालेला नाही, कारण गेल्या वर्षी थोडा पैसे आपले लॅप्स झाले होते आणि या बैठकीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी DPDची आपली त्याची व्याप्ती शेवटी डिमांड, मागणी, लोकप्रतिनिधी जास्त जरी असली, जे कामं करणं गरजेचं आहे, जिथं जी कामं केली पाहिजे ती करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मागच्या वर्षी केलेला आहे। त्याचा दर्जाही चांगला राखण्याचा प्रयत्न केलेला आहे। जिथं कुठं तक्रारी आल्या तिथं अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की अशा परत कुठं तक्रारी होऊ नये किंवा तिथं ताबडतोब दुरुस्ती करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केलेला आहे। त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये जे काय चांगली कामं जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून करणं गरजेचं आहे त्यामध्ये करण्याचा प्रयत्न आपल्याला राहील। विभागवार त्याची आखणी, त्याचं नियोजन हे निश्चित प्रकारे आम्ही केलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की खरीपाच्या बाबतीमध्ये खरीप हंगाम पूर्व नियोजनाच्या बैठक आपल्याला ह्या वर्षी एकंदर आपल्याला दिसते की एल निनोचं संकट हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। हवामान खात्याने तो आपल्याला इशारा दिलेला आहे की पाऊस ह्या वर्षी कमी पडेल। त्यामुळं शेतकऱ्यांना त्यांना योग्य वेळी गुणवत्तापूर्वक बियाणं मिळालं पाहिजे, कसं मिळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, तात्पुरत्या उपाययोजना, पाण्याच्या बाबतीमध्ये काय करणं गरजेचं आहे, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये काय सोय केली पाहिजे, अशा अनेक गोष्टी या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी कुठली पिकं ही घेतली पाहिजे की उद्या पावसाच्या आपला पाऊस जरी कमी पडला तर त्याचा फटका आपल्या शेतकऱ्यांना हा बसणार नाही आणि शेततळी असतील किंवा बाकी आपण इतर ज्या गोष्टी या बाबतीमध्ये करणं गरजेचं आहे की शेतकऱ्यांना शेवटी पाऊस जर कमी पडला तर आपल्याला खूप मोठ्या संकटाला आपल्याला सगळ्याला सामोरं जावं लागणारच आहे। पण त्यासाठी आता शेतकऱ्यांनी थोडं काही गोष्टीमध्ये थोडं काळजी घेणं हे गरजेचं आहे। ते आपण काम निश्चित प्रकारे हे करतोय। त्यामुळे तेव्हा आढावा आपल्या सर्वांना दिला आणि आपल्या जिल्ह्यामध्ये मी सांगायला हरकत नाही की कृषी विभागाच्या माध्यमातून खूप चांगलं काम या जिल्ह्यामध्ये होतं आहे। त्यामध्ये जिल्ह्याला चांगल्या प्रकारची पारितोषिक जो पूर्वीचा आणि आतामध्ये थोडा फरक पडतो आहे। ज्या योजना आहेत राज्याच्या त्या योजनेमध्ये अनेक शेतकरी आता भाग घेत आहेत आणि अधिकचा निधी आपल्या जिल्ह्याला मिळतो आहे। त्याचाही निश्चित प्रकारे एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून, आपला पालकमंत्री म्हणून मला निश्चित प्रकारे आनंद आहे आणि लोकांचा शेतीकडे थोडा कल वाढलेला आहे आणि चांगलं उत्पादन जास्त घेण्यापेक्षा उत्पन्न मार्केटचं पुढचं बघून एक चांगलं उत्पन्न पण माझा शेतकरी तो मिळवतोय। त्याबद्दल निश्चित प्रकारे आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली। पाणी टंचाईच्या बाबतीमध्ये सुद्धा जलजीवन मिशनची जी कामं चालू आहेत, काही कामं हे मान्यच केलं पाहिजे। निधीची थोडी
अपूर्णता असल्यामुळे काय आपल्या योजना थोड्या कमी गतीने सुरू आहेत, पण ज्या काय पूर्ण झाल्या ती त्यांचं पाणी सुरू झालेलं आहे. MIDCच्या बाबतीमध्ये सुद्धा तिथे एक नवीन पाण्याची योजना सुरू करावी अशा सूचना लोकप्रतिनिधी आहेत. त्या बाबतीवर सुद्धा काय करता येईल तेही आपण जेणेकरून पुढे भविष्यामध्ये ते काम हाती घेतोय. आणि बाकीच्या गोष्टींमध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये असू द्या, कुठल्या गोष्टीमध्ये असू द्या, या जिल्ह्यामध्ये कसं चांगलं काम करता येईल, सर्वसामान्य रुग्णाला कसा त्याचा जास्त शासकीय योजनेचा कसा लाभ घेता येईल, गरीब माणसाला योजनेमध्ये कसा भाग घेता येईल, हा आमच्या सगळ्यांचा त्या बाबतीमध्ये प्रयत्न आहे. आज अशा बैठका आज झाल्या. त्या बैठकामध्ये अधिकाऱ्यांची साधक बाधक सगळ्यांची ती चर्चा झाली. लोकप्रतिनिधींनी अनेक सूचना मांडल्या की जे करणं गरजेचं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्या बाबतीमध्ये कशी मदत होईल, त्या बाबतीमध्ये त्या सूचनेचा अंतर्भाव करून त्या सूचनांचा आम्ही स्वीकार आजच्या मिटिंगमध्ये करून त्या आम्ही त्याची पुढे भविष्यामध्ये अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आमचे सगळे कलेक्टर, CO, कृषी सगळेच अधिकारी, सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी, SP पासून सगळे अधिकारी त्या बाबतीमध्ये घेतील. काही रस्त्यांच्या अडचणी होत्या तिथे आपण SP साहेबांना सांगितले की आपण काय त्या गोष्टीमध्ये सुद्धा लक्ष घालून शेवटी रोड रस्ते तर झालेच पाहिजे, त्यामध्ये कुणी जर चुकीचं एखादा कुणी अडवून करत असेल तर त्या बाबतीमध्ये थोडं त्या काही गोष्टी घेतल्या पाहिजे अशा सूचना आज आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत इथं. त्यामुळे निश्चित प्रकारे भविष्यामध्ये वाशिम जिल्ह्यासाठी जे काय आपल्याला चांगलं करता येईल आणि हवामान बदलाचं संकट खूप आपल्याला मोठं संकट आहे. आपण आज बघतो आता बाहेर टेम्परेचर किती आहे, त्यामुळे निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे, पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी या बाबतीमध्ये आम्ही काळजी घेतो.